नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा संदर्भात माहिती पाहिलं होतं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, संस्थेची शिक्षक पदभरती म्हणजे काय असतं आणि संस्थेची शिक्षक पदभरती ही नेमकी कशा पद्धतीने केली जाते हे पाहिलं होतं। आता संस्थेची शिक्षक पदभरती ही दोन पद्धतीने केली जाते, एक मुलाखत आणि एक विना मुलाखत। आता मुलाखत म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विना मुलाखत म्हणजे विदाउट अँड इंटरव्ह्यू। आता हे जे काही दोन प्रकार होते त्यातला एक प्रकार म्हणजे मुलाखत विथ इंटरव्ह्यू, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणे पाहिलेलं आहे। ही बेसिक इन्फॉर्मेशन होती ती एकदम व्यवस्थितपणे पाहिलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना काही डाउट्स होते, काही समस्या होत्या, त्या एकदम क्लिअर झालेल्या आहेत आणि खूप जणांनी खूप चांगल्या कमेंट्स दिलेल्या आहेत। त्या व्हिडिओला खूप जणांचा चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे। आता जो काही विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतद्वारे शिक्षक पदभरती कशी असते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। जर तुम्ही अद्याप तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, कृपया करून तुम्ही तो अगोदर व्हिडिओ बघा। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल किंवा आपण यूट्यूबवर सर्च करून सुद्धा बघू शकता। तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ पाहायला येऊ नका, नाहीतर आणखीन डोकं गरगर करेल, काहीच समजणार नाहीये। त्यासाठी अगोदर जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे एडेड, नॉन एडेड, अनग्रँटेड किंवा मुलाखतीद्वारे इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू कसा असतो तो प्रकार पाहून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघायला चालू करा। मग आता मुलाखत हा प्रकार झाला, तो आपण व्यवस्थित पाहिला, पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विना मुलाखत हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे। मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विना मुलाखत म्हणजे विदाउट अँड इंटरव्ह्यू ही प्रक्रिया कशी असते, ह्याच्यामध्ये शाळा कशा असतात हे आज आपण एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। आता व्हिडिओ मोठा होऊ शकतो, व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाहीये, पण आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य घडवण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण इथं चुकीला माफी नाहीये। एक चूक आपलं आयुष्यभर म्हणजे आपण जेवढी काही मेहनत केलेली आहे, अभ्यास केलेला आहे, टीईटी सीटीटी असो किंवा टेटमध्ये चांगले मार्क्स पडलेले असतील, हे सगळं जेवढी मेहनत केलेली आहे इथं फक्त एका चुकीमुळे सर्वच्या सर्व नष्ट होऊ शकते। म्हणून व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि एक कळकळीची विनंती आहे की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता अवांतर चर्चा न करता आपण विना मुलाखत ह्या मुद्द्याकडे वळू। आता तुम्हाला सर्वप्रथम एक इन्फॉर्मेशन देतो, जी काही आपली आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती चालणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला डायरेक्ट जॉईनिंग दिली जाते। त्याच्यामध्ये मेरिटवाले म्हणजे जास्त मार्कवाले लागतात। मग मुलाखतमध्ये कसं असतं, एका जागेसाठी 10 जण बोलवतात आणि त्याची प्रक्रिया कशी असते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। मग आता विना मुलाखत हा प्रकार कसा असतो, हा प्रकार सुद्धा झेडपी सारखाच असतो, म्हणजे जिल्हा परिषदला कसं डायरेक्ट जॉईनिंग दिली जाते तसं विना मुलाखत म्हणजे विना मुलाखतमध्ये सुद्धा डायरेक्ट जॉईनिंग दिली जाते। ही अतिशय आनंदाची बाब आहे। मग आता विना मुलाखतमध्ये डायरेक्ट जॉईनिंग दिले जाते म्हणजे आपल्या मार्कनुसार आपण जे काही प्रेफरन्स वगैरे दिले त्यानुसार आपल्याला डायरेक्ट सिलेक्ट केलं जातं आणि त्या शाळेवर डायरेक्ट जॉईनिंग लेटर दिलं जातं। ही अतिशय आनंदाची बाब आहे। मग आता या विना मुलाखतमध्ये ज्या काही संस्था असतात, आता विना मुलाखत जी आहे ना, ह्या संस्था असतात, एक गोष्ट लक्षात घ्या, हा जिल्हा परिषदेच्या शाळा नसून विना मुलाखतमध्ये ज्या संस्था असतात त्या संस्था असतात। आणि इथं फायद्याचं काय आहे, इथं आपल्याला 1 रुपयाही द्यायची गरज नाहीये, डायरेक्ट जॉईनिंग लेटर भेटतं, आपण तिथं नोकरी म्हणून लागतो। ही अतिशय चांगली बाब आहे। पण कुठपर्यंत चांगली बाब आहे, ह्याच्यामधल्या ज्या काही गुंड्या आहेत त्या जर समजल्या नाहीत तर मग ही प्रक्रिया अतिशय किचकट, अत्यंत वाईट आणि अत्यंत दुर्दैवी ठरते। ज्यावेळेस ह्या ठिकाणावरली एक चूक आपण ती चूक नजरअंदाज करतो किंवा लक्ष देत नाही, ते आपल्याला नंतर पछतावा होतो। ह्याच्यामध्ये सुद्धा तशा गोष्टी आहेत, त्या माहिती करून घेणं गरजेचं आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपलं जो काही महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गाव पातळीवर सुद्धा संस्था आहेत। मग ह्या संस्थेमधल्या अशा काही संस्था आहेत ज्या पवित्र पोर्टलला विना मुलाखत म्हणून तिथं आलेल्या आहेत आणि ह्या संस्था तुम्हाला डायरेक्ट नोकरी देतात।
मग डायरेक्ट नोकरी देतात म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा काहीतरी स्वार्थ असेलच ना. मग आता हे काय सगळ्याच्या सर्व संस्था अशा आहेत का डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग देणार आहेत पण तिथून तुमच्याकडे काय करून घेणार नाहीत? असं काही नाही. तिथं सुद्धा खूप वेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणारच आहे. मग आता ज्या काही विना मुलाखतवाल्या संस्था आहेत, हेच विना मुलाखतवाल्या संस्था म्हणलं तर आपल्याला सर्वप्रथम कुठल्या संस्था आठवतात? एकच आठवते, एकच नाव सर्वांना माहीत आहे. कोणती? रयत शिक्षण संस्था. हेच माहिती आहे आपल्याला. रयत शिक्षण संस्था ही विना मुलाखतद्वारे डायरेक्ट आपल्याला चांगले मार्क्स असतील तर डायरेक्ट जॉईनिंग लेटर देते, एवढंच माहिती आहे. पण याच्यामध्ये भरपूर अशा संस्था आहेत त्या विना मुलाखतद्वारे तुम्हाला इंटरव्ह्यू घेत नाही, डायरेक्ट जॉईनिंग लेटर देतात. मग आता ह्या विना मुलाखतवाल्या ज्या संस्था आहेत त्या कोणत्या आहेत त्या पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता हे ज्या काही विना मुलाखतवाल्या संस्था आहेत हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूत, कारण खूप संस्था आहेत त्याच्यामधले सुद्धा बारीक बारीक पॉईंट आहेत. त्या संस्थेचा वेगळा व्हिडिओ बनवावा लागतो. जेवढ्या काही संस्था आहेत विना मुलाखतद्वारे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं काय आहे, विना मुलाखत म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय असतं. मागच्या मुलाखतमध्ये काय होतं आपलं, एडेड, नॉन एडेड, पार्शली एडेड हे सगळं होतं ना. ह्याच्यामध्ये आहे का नाही तसं ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर काळजी करू नका, मी एकदम व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलेलं आहे की विना मुलाखत म्हणजे काय, डायरेक्ट तुम्हाला जॉईनिंग दिली जाते जिल्हा परिषद सारखे. मग आता ह्या विना मुलाखतद्वारे ज्या काही संस्था आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या काही विना मुलाखतद्वारे ज्या म्हणजे आपल्याला नोकरीला बोलवलं जातं ह्याच्यामध्ये ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ग्रँटेड आहेत का, हा प्रश्न सर्वप्रथम स्वतःला विचारा. कारण कसं होते, ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करतो, आपली इन्फॉर्मेशन भरतो, मग आपल्याला जर आता संस्थेला नंबर, आपल्याला जिल्हा परिषदला नंबर लायला लागला तर आपण विना मुलाखतद्वारे संस्था ट्राय करतो. मग ते झाल्यानंतर डायरेक्ट प्रेफरन्स येतात. प्रेफरन्स आल्यानंतर आपल्याला तिथं बुबडीवरती काहीच कळत नाही. विना मुलाखत म्हणले ना आपल्या डोक्यामध्ये एकच ठरलेलं असतं, विना मुलाखत आहे, 1 रुपया द्यायची गरज नाही आहे, डायरेक्ट जॉईनिंग लेटर भेटतं. म्हणून आपण काय करतो, आले प्रेफरन्स धर लॉक करणं, फिनिश. इथं चूक होते, ही चूक करायची नाही. आता ह्याच्यामध्ये काय चूक होते ते सांगतो मी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, विना मुलाखतद्वारे ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बारीक गोष्टी आहेत. त्यामध्ये कुठल्या आहेत, अनुदानित संस्था, विना अनुदानित, अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित, हे मुद्दे आपल्याला कळले होते. पण आता विना मुलाखत म्हणजे डायरेक्ट आपल्याला जॉईनिंग लेटर देणार आहेत. पण या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सुद्धा अशा काही संस्था आहेत ज्या अनुदानित आहेत. मग अनुदानितमध्ये म्हणजे 100% ग्रँटेड. आता अनुदानितचे सुद्धा 2 प्रकार आहेत, हा अनुदानित आणि कायमस्वरूपी अनुदानित. आता कायमस्वरूपी अनुदानित हा मुद्दा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. कायमस्वरूपी अनुदानित म्हणजे काय, की अशा संस्था ज्याला अनुदान 100% आहे आणि ह्या कायमस्वरूपी अनुदानित आहेत. जोपर्यंत संस्था म्हणजे जोपर्यंत हे आहे, जोपर्यंत शिक्षक भरती वगैरे जोपर्यंत शाळा चालणार आहेत तोपर्यंत ह्या कायमस्वरूपी अनुदानित आहेत, म्हणजे 100% ग्रँटेड आहेत. मग त्याच्यामधलाच प्रकार आहे अनुदानित. अनुदानित शाळा अशा शाळा की ज्या शाळेला अनुदान भेटलेलं आहे, 100% अनुदान आहे, पण त्यालाच कायमस्वरूपी अनुदानित म्हणतात. म्हणजे हे कायमस्वरूपी अनुदानित शाळा कशा असतात, ह्यांचं जे अनुदान दिलेलं आहे ते कमी होत नसतं. एकदा अनुदान दिलं की तेवढंच राहतं किंवा वाढत राहतं. पण 100% शाळा, ज्या शाळेला अनुदान भेटलेलं आहे त्या शाळा कायमस्वरूपी अनुदानित म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं अनुदान हे कमी होत नसतं आणि त्या शाळेवर शिक्षक म्हणून लागलेल्या शिक्षकाची पगार ही 100% असते. म्हणजे जेवढा त्याचा शिक्षण सेवकाचा काळ आहे त्याचा जेवढा पगार आहे शिक्षण सेवकाचा तेवढा, आणि त्यानंतर 7व्या वेतनानुसार त्याला जेवढा पगार पडणार आहे तेवढा असतो. हा असतो अनुदानितमध्ये. मग हे जे काही अनुदानित आहे त्याला एडेड आणि ग्रँटेड असं सुद्धा संबोधलं जातं, हे गोष्ट लक्षात घ्या. मग आता आपण विना मुलाखतमध्ये म्हणलं तर ह्याच्यामध्ये पहिला प्रकार आला अनुदानित, आणि आपण अनुदानितचं आणखीन एक काय पाहिलं, कायमस्वरूपी अनुदानित. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक असा प्रकार आहे, कुठला, विना अनुदानित. बसला ना धक्का, धक्का बसला ना, बसायलाच पाहिजे, हीच तर गोष्ट आहे. आपण विना मुलाखत, विदाऊट अन इंटरव्ह्यू, चला डायरेक्ट जॉईनिंग भेटणार आहे आपल्याला. आल्या शाळा, दिले प्रेफरन्स, विना मुलाखत आहे, पैसे द्यायचे नाही आहे, डायरेक्ट जॉईनिंग भेटणार आहे, हेच गोष्ट लक्षात डोक्यात असतं. पण मित्रांनो ह्याच्यामध्ये ह्या ज्या काही संस्था असतात ह्या संस्थेमध्ये सुद्धा अशा काही संस्था आहेत ज्या
विना अनुदानित म्हणजे अनएडेड, त्याला नॉन एडेड आणि अनग्रँटेड असं सुद्धा संबोधलं जातं. आपल्याला हीच चूक टाळायची आहे. ज्यावेळेस सुद्धा आपल्याला विनामुलाखतद्वारे संस्थेचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, त्यामध्ये आपल्याला हा ज्या शाळा आल्या विना अनुदानित म्हणजे अनएडेड, नॉन एडेड किंवा अनग्रँटेड, ह्या ज्या शाळा आल्या रे आल्या, दिसल्या रे दिसल्या, ह्याला बघायचं सुद्धा नाही, ह्याला सिलेक्ट सुद्धा करायचं नाही. जर तुम्ही ह्या शाळेवर सिलेक्ट केलात तर तुम्हाला पगार मिळण्याची गॅरंटी नाही. मग आता ह्याच्यामध्ये एक जणांनी खूप चांगला प्रश्न विचारला होता. ज्या काही विना अनुदानित शाळा आहेत त्यांना काही काळानंतर ग्रँट मिळणारच आहे असा प्रश्न विचारला होता. मग त्या शाळेवर नोकरी करायला काय हरकत आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यावर ज्या विना अनुदानित शाळा आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. कुठले 2 प्रकार आहेत हे माहिती नाही आहे कुणाला, सांगणं गरजेचं आहे. कोणी सांगितलेलं नसेल, माझं काम आहे सांगणं, एकदम व्यवस्थितपणे सांगणं. विनाअनुदानित शाळा याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारच्या शाळा असतात. कुठल्या शाळा असतात? विना अनुदानित म्हणजे ज्या शाळेला आणखीन अनुदान आलेलं नाही पण भविष्यामध्ये यांना अनुदान येऊ शकतं, त्याला विना अनुदानित शाळा असं म्हटलं जातं. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे. कुठला? इथं दिसतोय ना, कायमस्वरूपी विना अनुदानित. दिसला ना, कायमस्वरूपी विना अनुदानित म्हणजे अशा ज्या शाळा त्या शाळेला कधीच अनुदान मिळणार नाही. आणि मोस्टली ह्या शाळा इंग्लिश स्कूलच्या असतात, म्हणजे जे इंग्लिश CBS वगैरे स्कूल पॅटर्न वगैरे असतो ना त्या शाळा असतात. आणि त्या शाळेवरली शिक्षकांची पगार कशी असते? त्या शाळेत ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्याकडून 1ली पासून 10वी पर्यंत भरमसाठ पैसे गोळा केले जातात. 1लीला 30-30. मग आता आमच्या इथं लातूरमध्ये पोद्दार इंग्लिश स्कूल आहे, 50,000 आहे 1लीला फीस. मग अशा विद्यार्थ्यांकडून, अशा लहान लहान लेकरांकडून 50-50 हजार रुपये जमा करून, असे 10वी पर्यंत जमा करून सगळ्या शाळेचा खर्च भागून त्यांचे पुस्तकं, वह्या, पेना असं सगळं देऊन, गणवेश देऊन, चांगल्या सुविधा देऊन अशा शाळांना लवकीच येतात. आणि ज्या विद्यार्थ्याकडून पैसे जमा करून म्हणजे शैक्षणिक फीस असते ती जमा करून त्याच्यातल्या उरलेल्या पैशातून शिक्षकांच्या पगारी केल्या जातात. हे इंग्लिश स्कूलचा मॉडेल असतो. आणि त्या कायमस्वरूपी विना अनुदानित असतात. त्यांचा आणि सरकारचा काही संबंध नसतो. सरकार त्यांना पगार देत नसते किंवा अनुदान देत नसते. मग अशा सुद्धा शाळा ह्या आपल्याला पवित्र पोर्टलवर येतात. मग आता ज्या काही आपल्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत त्यासुद्धा बऱ्याचशा शाळा ह्या कायमस्वरूपी विना अनुदानित आहेत. मग आता त्यांचे काहीतरी रूल्स ब्रेक केलेले असतात, रूल्स अँड रेग्युलेशन असतात, त्यांचे काही टर्म्स कंडिशन असतात, त्याच्यामध्ये बसत नसतात किंवा त्या नव्याने निर्माण झालेले असतात, वेगवेगळे कारणं असतात. त्याच्या खोलामध्ये जायचं नाही. आपल्याला काय आहे? विना अनुदानित. मग आता तिथं दिलेलं असतं का? नाही, तिथं दिलेलं नसतं की कायमस्वरूपी विना अनुदानित आहे का विना अनुदानित आहे, असं काही दिलेलं नसतं. तिथं फक्त एवढंच दिलेलं असतं, अनएडेड किंवा नॉन एडेड किंवा अनग्रँटेड. आता लगेच सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न, अहो सर, विना मुलाखतद्वारे पदभरती आहे, मग ह्या शाळा डायरेक्ट नोकरी देतात, पगारसुद्धा द्यायला पाहिजे. नाही हो, तसं नसतं. विना मुलाखतद्वारे सुद्धा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेमध्ये सुद्धा अनुदानित आहे, त्याच्यात कायमस्वरूपी अनुदानित आहेत, विना अनुदानित आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा कायमस्वरूपी विना अनुदानित आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर प्रेफरन्समध्ये आपल्याला अनएडेड असं आलं किंवा नॉन एडेड किंवा अनग्रँटेड आलं तर ती संस्था किंवा ती शाळा चुकूनही सिलेक्ट करू नका. माझी एक कळकळीची विनंती आहे. आणि आता राहिला तो मगाचा प्रश्न की विनाअनुदानित शाळेला अनुदान भेटू शकतं ना, मग त्या शाळेवर करायला का हरकत आहे? ही जास्तीची इच्छा आहे, करू शकता, पण ह्याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे. आता मागं जे आंदोलन झालं होतं की शाळेला अनुदान द्या, अनुदान वाटप, मग आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा अनुदान वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला, एवढ्या कोटीचं पॅकेज जाहीर केलं. पण त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन, टर्म्स अँड कंडिशन काय काय होत्या? एवढे काही कंडिशन होते. त्या कंडिशनमध्ये 50% शाळा ह्या बसतच नाहीत, मग त्यांना ग्रँट भेटलंच नाही. मग ह्याच्यामध्ये अशा सुद्धा शाळा आहेत ज्या 2017ला भरती झाली, मग 2018ला पोर्टल वगैरे उघडलं, मग त्याच्यामध्ये सुद्धा काही शाळा ह्या विना अनुदानित होत्या. आणि त्यावेळेसच त्यांना सांगण्यात आलं होतं
की ह्या शाळेला 20% अनुदान भेटणार आहे, त्यावेळेस 20% अनुदान भेटणार होतं, पण 5-6 वर्षाचा काळ ओलांडला पण आणखीन सुद्धा त्या शाळांना 20% अनुदान भेटलेलं नाही आहे. मग तुम्हीच विचार करा, 5-6 वर्षामध्ये अनुदान भेटलं नाही आहे, मग कधी अनुदान भेटेल याची आपण शाश्वती देऊ शकतो का? हां, देऊ शकतो का? मग आता ह्याच्यामध्येच अनट्रेंडचा असाच एक मुद्दा होता, तो भूतकाळातला आहे, त्याच्यावर आपण कधीतरी बोलू, तो सुद्धा खूप मोठा गाजलेला आहे. ह्या शिक्षक भरती प्रक्रियेमधले खूप मुद्दे आहेत, खूप बोलण्यासारखे आहेत, पण विनाअनुदानितचा जो आहे ना तो खरंच खतरनाक आहे. तुम्हाला जर वाटत असेल कुठल्या शाळा भेटल्या नसतील, कुठले प्रेफरन्सच आले नसतील, तर 2 मोजकेच प्रेफरन्स आले, त्यातला विनाअनुदानितचा आला, मग करावे की नको? माझं सरळ म्हणणं आहे की करू नका. त्याला अनुदान येईल नाही येईल याची शाश्वती देता येत नाही आहे. मग आता तुम्ही भविष्याचा विचार करत असाल, आज ना उद्या येईल, खूप मोठा मुद्दा आहे, ह्याला अनुदान भेटणं सहजासहजी शक्य नसतं. मग कुठल्या शाळेवर करावं? जर विनाअनुदानितच असेल आणि कायमस्वरूपी अनुदानित असेल तर त्याला सिलेक्टच करू नका, माझं वैयक्तिक मत आहे. त्याला ग्रँट किंवा त्याला 20% अनुदान कधी भेटेल हे सांगू शकत नाहीत. मग आता आंदोलन झालं होतं, त्याच्यामध्ये असे बरेचसे होते की त्यांना आणखीन अनुदान भेटलं नाही आहे. मग अशा शाळांना अनुदान भेटलेलं आहे की ज्यांना काहीच अनुदान नव्हतं, त्यांना 20% अनुदान दिलेलं आहे. त्या शाळेवरले शिक्षक हे 15-15, 20-20 वर्ष नोकरी केलेले आहेत, फुकट नोकरी केलेल्या आहेत. आत्ता कुठं त्यांना अनुदान भेटलेलं आहे आणि आत्ता कुठं त्यांना 20% पगार भेटत आहे. मग तुम्ही स्वतःच विचार करा. मग आपण TET पास करायची, DED करायचं, BED करायचं, एवढं सगळं शिक्षण घ्यायचं, पुन्हा टेटमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे, मग आपल्याला जिल्हा परिषदला नंबर नाही लागला, मग विनामुलाखतद्वारे लागला, आणि त्याच्यामध्ये जर आपल्या नशिबामध्ये आपण चुकीने जर प्रेफरन्स दिले असतील विनाअनुदानितला, काय उपयोगाचं आहे का? ह्या शाळेवर नोकरी करून काय उपयोगाचं आहे का? तर बिलकुल उपयोगाचं नाही आहे. तर खूप जणांना राग येत असेल, राग आलेला हरकत नाही आहे. मी एकदम स्पष्ट सरळ ॲज इट इज जे आहे ते बोलणारा माणूस आहे, कुणाचंही नुकसान होऊ नये असं मला वाटतं. हा झाला विनाअनुदानितचा मुद्दा. अनएडेड, नॉन एडेड, अनग्रँटेड ह्या शाळा चुकून सुद्धा सिलेक्ट करायचे नाहीत, त्या मुलाखतद्वारे असो किंवा विनामुलाखतद्वारे असो. आणखीन तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्या ज्या काही विनामुलाखत आहेत त्याच्यामध्ये असं असतं का? असतं, 100% असतं. मग ह्या शाळा आहेत त्या शाळा असं का बोलवत असतील असा सुद्धा प्रश्न पडला असेल की विनाअनुदानित शाळा आहेत, त्या शाळेवर शिक्षक पदभरती हे सुद्धा शासनानंच करायला पाहिजे. त्यांनी जर केले तर ते इलिगल आहे, त्यांना शासन पगार देणार नाही, त्या शाळेला शिक्षक म्हणजे त्या शाळेला सरकार अनुदान सुद्धा देणार नाही. मग आता ह्याच्यामध्ये असे बरेचसे शिक्षक पूर्वी जॉईन झालेले आहेत, ते फुकट काम करत आहेत, पगार भेटलेला नाही आहे, संस्था चालक सुद्धा पगार देत नाही, पैसे घेऊन सुद्धा संस्था चालक पगार देत नाही आहे. मग आता त्या शाळा काय करतात? असंही आपल्याला शिक्षक भेटत नाही आहेत ना, आणि ते असं जर मागवलं तर शिक्षकांकडून पैसे घ्यायचे, मग त्यांच्या पगारी द्यायचं नाही द्यायचं, होतील न होतील, त्याला खूप मोठा होतं. मग अशा शाळांनी काय केलं की विनामुलाखतद्वारे डायरेक्ट आपण भरती करून घेऊ, आले मासा गळ्याला लागला, ठीक नाही लागला असंही शासनानं सांगितलं, पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार. आम्ही दिल्या शाळा संस्था, आम्ही संस्थांची नोंदणी केली, आले शिक्षक, ठीक नाही. मग जरी आले तर त्यांच्याकडून काय घ्यायचं, मग त्यांना आश्वासन द्यायचं की असं होईल तसं होईल, येईल ग्रँट आल्यावर पगार चालूच होणार आहे. लक्ष द्या, परत एकदा लक्ष द्या. मुलाखतद्वारे असो की विनामुलाखतद्वारे असो, इंटरव्ह्यूद्वारे असो की विदाऊट इंटरव्ह्यूद्वारे असो, ज्या शाळा विनाअनुदानित आहेत, अनएडेड आहेत, नॉन एडेड आहेत किंवा अनग्रँटेड आहेत, अशा शाळांचा प्रेफरन्स देऊ नका, खरंच देऊ नका. हा झाला. मग आता ह्याच्यानंतरचा मुद्दा आहे अंशतः अनुदानित, पार्शली एडेड. हा सुद्धा आहे. जे काही विनामुलाखत आहे, आपल्याला डायरेक्ट भरती भेटायला म्हणून आपण डायरेक्ट प्रेफरन्स देऊन टाकतो, ही चुकीची पद्धत आहे, तसं करू नका. लक्ष दे, असं एडेड आहे, कुठली एडेड आहे, कुठली नॉन एडेड आहे, कुठली अनएडेड आहे किंवा कुठली पार्शली आहे हे पाहणं गरजेचं असतं. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं आपण अंशतः अनुदानित म्हणजे पार्शली एडेड. ह्या शाळेवर अशा ज्या शाळा आहेत, जर समजा आपल्याला आता अगोदर मी सांगतो की अंशतः अनुदानित म्हणजे पार्शली एडेड, ह्या शाळा किंवा ह्या संस्था अशा असतात त्यांना सरकारचं अनुदान भेटलेलं असतं. किती अनुदान भेटलेलं असतं? त्यांना टप्प्याटप्प्या अनुदान आलेलं असतं. आता हे जे काय अंशतः अनुदानित आहे पार्शली एडेड, ह्याच्यामध्ये कसा प्रकार असतो? 20%, 40%, 60%, 80%.
मग आता ह्याच्यामध्ये 2017च्या सुद्धा शाळा होत्या की त्यांना त्यावेळेस 20% अनुदान होतं. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे 20% अनुदानावर आहे म्हणून चान्स भेटना गेल्या म्हणून काहीतरी करून जॉईनिंग घेतले. पण त्या शाळेवरले शिक्षक त्या विद्यार्थी अजून सुद्धा 20%वरच आहेत. त्यांची प्रोसेस पूर्ण झाली नाही आहे. त्यांचं 20%चं 40% झालं नाही. मग आता हे 20%चं 40% कधी होतं ते टप्प्याटप्प्यानं होतं. ते शासनाच्या मनावर असतं. कधी देईल ते शासनावर असतं. नसल्यापेक्षा असलेलं बरं अशी गोष्ट आहे. जर समजा आपल्याला जिल्हा परिषदला नंबर लागला नाही, अनुदानित शाळा आहे, अनुदानित शाळेमध्ये आपल्याला जे आपल्या विनामूल्य खत आहे, जिल्हा परिषदमध्ये लागला नाही, विनामूल्य खत आहे, विनामूल्य खतमध्ये आपल्याला अनुदानित शाळेचे प्रेफरन्सच आले नाहीत. आपल्याला फक्त विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित या शाळेचे प्रेफरन्स आले. तर काय करायचं, जे काय अनएडेड शाळा आहेत त्या शाळेला सिलेक्ट करायचं नाही आहे. अंशतः अनुदानित पार्शली एडेड हे सिलेक्ट करायचं. पण ह्याच्यामध्ये कुठल्या सिलेक्ट करायचं, तिथं पाहायचं ह्यांना किती टक्के अनुदान आहे, 20% आहे, 40% आहे, 60% 80% आहे. 80% वाली असेल तर डोळे झापून सिलेक्ट करायचं. का सिलेक्ट करायचं, जी 80%वर येऊन बसलेली शाळा आहे ती आज ना उद्या 100%वर जाणार आहे आणि एकदा का 100%वर गेली तर तुमची पगार फुल भेटणार, म्हणजे फुल. आता हे 80% म्हणजे सुद्धा कमी नाही आहेत, खूप आहेत 80%. फक्त 20% कमी पगार येते. तर आता तुम्हाला समजलं असेल की अनएडेड, नॉन एडेड, ग्रँटेड, अनग्रँटेड, पार्शली काय असतं. फक्त मुलाखतमध्येच तसं असतं तसं नाही. मुलाखतमध्ये कसं होतं, विथ इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी 10 जणांना बोलवणार, तिथं जास्त वजन त्याला तिथं जॉईनिंग. पण इथं वजनाचा वगैरे काय विषय नाही आहे. तुमच्या मार्कनुसार, तुमच्या प्रेफरन्सनुसार डायरेक्ट तुम्हाला संस्थेवर जॉईनिंग दिली जाते. मग आता संस्थेमध्ये जॉईनिंग करताना आपण नीट लक्ष द्यायला पाहिजे. प्रेफरन्स देताना अनुदानित आहे, विनाअनुदानित आहे, अंशतः अनुदानित आहे की आता मग विनाअनुदानितमध्ये कायमस्वरूपी विनाअनुदानित आहे का नुसती विनाअनुदानित आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. आता तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडले होते की विदाऊट ॲन इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट जॉईनिंग भेटते, पैसे द्यायची गरज नाही, काय नाही, फुकट आपण नोकरीला लागतो. पण हे सुद्धा खूप रिस्की होतं. ते पाहण्यासाठी ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. आपण उगं भावनेच्या भरात, खुशीच्या भरात, आनंदाच्या भरात सगळं करून बसतो, प्रेफरन्स कशीही देऊन टाकतो. ती चूक ह्या शाळेवर करू नका. म्हणजे जे विनामूल्य खतद्वारे तुम्हाला जॉईनिंगला बोलवले जातात तिथं प्रेफरन्स देताना अशा चुका करू नका. कोणती चूक करू नका. हे जो काही विनाअनुदानित आहे हे फुल्लीत करून टाकायचं, ह्याला आपण इग्नोर करून टाकायचं. अनुदानित आहे ना 100% अशा अनुदानित संस्था असेल तर त्याला हे करून टाकायचं. जर आपल्याला विनाअनुदानित आलं तर हे सिलेक्ट करायचं नाही आणि अंशतः अनुदानित असेल तर ह्याला सिलेक्ट करा, ऑप्शन सिलेक्ट करा. पण कसे शेवटचे करा, प्रेफरन्स येत नसतील तर शेवटी करा. आणि जर आपल्या नशिबात अनुदानितचा प्रेफरन्स आलाच नाही, अनुदानित शाळेवरल्या सगळ्या शाळा फुल झाल्या, मग आपल्याला राहिलेले प्रेफरन्स आले कुठले, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, अशा वेळेस आपण फक्त अंशतः अनुदानित म्हणजे पार्शली एडेड असतात ना त्या शाळेला पसंतीक्रम द्यायचा आणि जे विनाअनुदानित असतात ना त्यांना एंडिंगचे प्रेफरन्स द्यायचे. म्हणजे 1, 2, 3 असे क्रम लावायचे असतात. तिथं क्रम लावताना पार्शली एडेडचा क्रम द्यायचा. बस एवढं साधं सिंपल आहे. तर अशा पद्धतीचं होतं संस्थेची शिक्षक पद भरती. त्याच्यातला मुलाखतीचा प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि आज आपण काय पाहिलं, विनामुलाखत म्हणजे विदाऊट ॲन इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये कसा प्रकार असतो, कशी कार्यपद्धती असते हे सुद्धा पाहिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. डोक्यामधले जे काही कल्पना असतील किंवा जे मिथ असतील ते दूर झालेले असतील अशी मी आशा करतो. आणि शेवटी आणखीन एक सांगतो की आपलं आणखीन एक चॅनल आहे, टिप्स फॉर टीईटी अपडेट्स. यूट्यूबला तुम्ही नुसतं हे जरी सर्च केलं, टिप्स फॉर टीईटी अपडेट्स हे जरी सर्च केलं तर तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल. त्या चॅनलवर आपण लेटेस्ट अपडेट, नवीन शासनाचे GR आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. कारण कसं आहे माहिती आहे का, अशा काही खूप क्लिष्ट गोष्टी आहेत किंवा वादविवादाचे मुद्दे आहेत ते मी ह्या चॅनलवर नाही सांगू शकणार. आणि ज्या काही अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे मला ह्या चॅनलवर सांगणं शक्य होणार नाही ते मी त्या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे 100% करणारच आहे. कारण इथून पुढे त्या चॅनलवर मी खूप हे करणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ टाकणार आहे.
जे काही वादविवादाचे मुद्दे असतात समजून घेणं गरजेचं असतं ते मी त्या चॅनलवर टाकणार आहे. कारण हे चॅनल जर असं नोट्ससाठी थोडंसं वेगळ्या वेळेने घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्या चॅनलवर फक्त अपडेट्स, महत्त्वाच्या माहिती आणि वादविवादाचे जे मुद्दे आहेत ते समजून सांगणं, त्याच्यातलं काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते मी त्या चॅनलवर सांगणार आहे. त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन, ते तुम्ही जॉईन करू शकता. इच्छा असेल तर, काही जबरदस्ती नाही आहे, तसं तर फ्री आहे, तुमचाच फायदा होणार आहे. यात मला काही फायदा नाही आहे. तुमच्या मनामध्ये आणखीन काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.